रबर बॉलची स्पर्धा पाहताय, पण त्याचसोबत जासईच्या युवांची ॲडव्हर्टाईज तेवढीच पाहायला मिळाली. त्याही पेक्षा जास्त ॲडव्हर्टाईज जागृती फार्मची होताना पाहायला मिळाली. आणि जागृती फार्मचे ओनर राज घरे त्यांनी सांगितले की जयेश सरांना माझा एक दिवसाकरता फार्म हाऊस हा मोफत ते देणार आहेत. जागृती फार्म त्यांनी सांगितलं अगोदरच की तुम्ही कधी या पेण तालुक्यामध्ये तिथे तुमच्या सह फॅमिलीला ते फार्म जागृती फार्म हे मोफत उपलब्ध करून देणार आहेत. सर्व आपण युवकांची ॲडव्हर्टाईज देखील केली. भावेश असा एक म्हणजे उद्योजक आहे, तो नशा नशेली मॅग्नेट आहे त्याच्याकडे, विकतो पण तो स्वतः त्याच्यापासून मुक्त राहिला. फार मोठी गोष्ट आहे. छोटू हा बोला. जयदीप येताना पाहायला मिळतात गोलंदाजी ट्रॅकवर. जयदीप येताना पाहायला मिळतात. पहिलाच बॉल प्रति हल्ला केलाय, पलट मार केलाय. सौ सोनार के तो एक लोहार का फटका चेंडू गेला सीमारेषा पलीकडे. मिळतील धाबा 6. अंकुशच्या बॅट मधून पहिल्याच बॉलवर षटकार. षटकार पाहायला मिळाला जयदीपच्या विरुद्ध. अंकुश टकले यासाठी तर ओळखले जातात आणि ती सुरुवात अंकुशने देखील करून दिली आहे. यावेळचा बॉल लॉंग ऑफ एरियामध्ये फटका जरूर चांगला पाहायला मिळाला. डीपमध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळते. सिंगल रन्स येताना पाहायला मिळाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न यावेळी गावठाण संघाने करायला हवा. मगाशी जर पाहायला गेला तर पूर्वार्धामध्ये सिंगलला डबल, डबलला टिबल दुतुम संघाने हा प्रयत्न चांगला केला आणि तो देखील यशस्वी पाहायला मिळाला. जिथे एक धाव होती तिथे दुसरी धाव आली, जिथे 2 होत्या तिथे तिसरी धाव देखील त्यांनी कंप्लीट केली. त्यामुळे आता 100चा पल्ला जर पार करायचा असेल तर प्रत्येक ओव्हरमध्ये 25 धावा. आपण म्हणूयात की प्रत्येक षटकामागे 4 षटकार, प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला 4 षटकार ठोकावे लागणार आहेत. यावेळचा बॉल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडूला पाठवून दिले सीमारेषा पलीकडे. अंकुशच्या बॅटमधून आणखी एक षटकार येताना पाहायला मिळतोय. षटकार येताना पाहायला मिळाला. अंकुश चांगली देखील बॅटिंग केलंय. अंकुशच्या बॅटमधून मोठे फटके येताना पाहायला मिळतात. धावसंख्या धावून पोहोचली ती 14च्या घरात. प्रत्येक षटकामागे आपण ही चर्चा केली पवडके 25 धावा व्हायला पाहिजेत आणि ती सुरुवात अंकुशने करून दिली आहे. यावेळचा बॉल फटका फसला. डीप बॅकवर्ड स्पेल एकदा क्षेत्ररक्षक पुढे जाताना पाहायला मिळाले. त्याच वेळी झेल सोडलाय. युवक क्षेत्ररक्षण करत असताना झेल सोडतात. मगाशी देखील भूषण म्हात्रे यांचे 2 ते 3 झेल सोडलेत. याही मॅचमध्ये अंकुश टकलेची झेल सोडताना पाहायला मिळाले. तुमचे क्षेत्ररक्षक सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलंय. 2 धावा येताना पाहायला मिळतात. त्याचवेळी 16 धावा धावपडला लागले गेल्यात. क्रीडांगणाच्या आतमध्ये 40 क्रिकेट, 40 नाईट क्रिकेटच्या जास्त मॅचेस किंवा 40 जास्त लॉट पाहायला मिळतात. यावेळचा बॉल फटका जरूर चांगला पाहायला मिळालाय. वाईड ईस्ट लॉंग ऑनच्या पलीकडे चेंडूला पाठवले सीमा पार. आणखीन एक षटकार.
पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावपटला धाबा लागले गेले त्या 22 धावा पाहायला मिळत आहेत. क्रीडांगणाच्या आतमध्ये चांगलासा सामना रंगला गेला आहे. त्याचवेळी महत्वाच्या मॅचेस पाहायला मिळत आहेत. 25 ची सरासरी राखायची होती, 22 धावा पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाल्यात. चिरली फुटी मास्टर, चला चिरल्याची कॅप्टन जरी इथे उपस्थित असेल तर लगेच आपण टॉस करण्यासाठी या. कोंबडभुजे संघाचे इथे संघनायक इथे उपस्थित आहेत. तर चिरले संघाच्या संघनायकाला आयोजन कमिटीच्या वतीनं महत्वाची सूचना आहे, षटक संपण्या अगोदर तुम्ही त्वरित या, आपण टॉस करणार आहोत. निलेश ठाकूर त्यांना पाहायला मिळतात. संघाचे संघ मालक आहेत. रायगड प्रीमियर लीग मध्ये स्वतः संघ मालक राहिलेत. रायगड रबर बॉलच्या प्रीमियर लीग मध्ये संघ मालक पाहायला मिळालेत. यष्ट्यांचा वेध, पहिल्याच बॉलवर निलेश ठाकूरने महत्वाची विकेट मिळवली. सुनील टकलेला मैदानाच्या बाहेर पाठवलंय. सुनील टकलेला मैदानाच्या बाहेर पाठवलंय. येणाऱ्या आगामी कालामध्ये मी म्हणेन कदाचित उद्याची एक सुट्टी पाहायला मिळेल, पण रविवारपासून चिरल्याच्या क्रीडांगणामध्ये, राधे इंटरप्राइजेस चिरल्याच्या क्रीडांगणामध्ये सर्वाधिक एक मोठी स्पर्धा पाहायला मिळते. त्या अर्थातच मयूर स्मृती गावठाणच्या माध्यमातून संचित टकले आणि त्यांची संपूर्ण युवाने एकत्र आणलेली स्पर्धा पाहायला मिळाली. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. किशोर मडवी दाखल झालेत. संचित टकलेच्या स्पर्धेमध्ये लकेश मडवी यांच्या मालकीचा एक संघ खेळताना पाहायला मिळणार आहे. त्यांना आपण सध्या मॅचचा आनंद घेताना पाहायला मिळतात. बडे लोक बडी पसंद 24 कॅरेटचं केशर जे घेऊनच चालत असतात असे म्हणजे लकेश मडवी आणि त्यांच्यासोबत चुवा आमचे पाहायला मिळतात आणि विष्णू. यावेळेचा बॉल फटका जरूर चांगला पाहायला मिळाला. मोठा फटका आलाय, षटकार त्यांना पाहायला मिळतोय आणि आता 6 धावेनिशी संघ जाऊन पोहोचलाय तो 30 च्या घरात. 30 धावा पाहायला मिळाल्यात. किशोर मडवी ज्यांच्या बॅटमधून मोठा फटका आलाय, 6 धावा पाहायला मिळाल्यात. अजून या षटकामधील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. निलेश ठाकूरने पहिल्या बॉलवर महत्वाची विकेट मिळवली, पण त्याचवेळी किशोर मडवी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. कित्येक वर्ष गावठाण टेनिस क्रिकेटसाठी ज्यांनी चांगली खेळी केली आहे, अनेक वेळा महत्वाची बॅटिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. व्ही शेपमध्ये फटका खेळला. अरुण ठाकूर तिथे पाहायला मिळतात, ज्यांनी हा चेंडू पकडला. सिंगल रन्स येताना पाहायला मिळेल आणि एकेरी दाबिनीशी संघ जाऊन पोहोचलाय तो 31 च्या घरात. 31 धावा आपल्याला लागल्या गेल्यात. पहिल्या षटकामध्ये 22 होत्या. जयदीपच्या पहिल्या षटकामध्ये 22 धावा होताना पाहायला मिळाल्यात. 3 षटकार आले होते. हा बॉल शतक थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. बॅटच्या रीच पासून थोडासा दूर ठेवला. डॉट बॉल आहे त्याला पाहायला मिळतोय. सध्या धुतुम संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. धुतुम टेनिस क्रिकेटची एक वेगळी ओळख आहे. कित्येक वर्ष भैरवनाथ धुतुम या नावानं संघ खेळलाय. मग युवा असू दे, त्याचबरोबर पोटेशिया खेळाडू देखील भैरवनाथ धुतुम या नावानं खेळताना पाहायला मिळतात. गत वर्षापासूनच 40 संघ एकत्र आणला तो राजेश ठाकूर यांनी आणि त्यानंतर
आज निलेश ठाकूर देखील 40+ झालेत आणि त्यांचं चांगलं आता क्रिकेट पाहायला मिळतंय, ज्यामध्ये अरुण ठाकूर पाहायला मिळत आहेत, नितीन ठाकूर पाहायला मिळत आहेत, चंद्रकांत ठाकूर आहेत, तथा निलेश ठाकूर देखील आता 40+ चांगलं क्रिकेट खेळत आहेत. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. मैदानाच्या आतमध्ये धावपडला धाबा लागले गेले, त्या 32 धावा पाहायला मिळतात. येणारे 12 बॉल आणि 68 धाबांची आणखीन गरज आहे. एक उद्याच्या दिवसामध्ये जासे गावामध्ये महत्वाचं खरं तर तुम्हाला कार्यक्रम पाहायला मिळणार आहे. अर्थातच शिव प्रतिष्ठान हिंदुत्वान संस्थापक शिवतपस्वी आदरणीय परमपूज्य श्री संभाजीराव भिडे गुरुजी प्रथमतःच आपल्या उरण तालुक्यामध्ये जासे नगरीमध्ये तमाम हिंदू बंधू भगिनींना मार्गदर्शन देण्यासाठी उद्या जासेमध्ये येणार आहेत. लोकनेते दिबा पाटील मंगल कार्यालयामध्ये ठीक संध्याकाळी 6 वाजता एक सर्वाधिक मोठा कार्यक्रम. विषय असेल शिवशंभू चरित्र, हिंदवी स्वराज्य ध्वजस्तंभाडी, हिंदवी स्वराज्य सुवर्ण सिंहासन पुनर्स्थापन या विषयावर संभाषण यांच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. अशी आदरणीय भिडे गुरुजींचं आगमन पहिल्यांदाच उरण तालुक्यामध्ये जासे गावामध्ये होताना पाहायला मिळेल. हिंदू समाजाचा प्रचार ज्यांच्या माध्यमातून केला जातो आणि हिंदूंसाठी नेहमी चांगलं असं त्यांचं मार्गदर्शन पाहायला मिळतं. जाहीर व्याख्यान त्यांचं पाहायला मिळतं. हिंदुत्वाचे धगधगते अग्निकुंड आदरणीय गुरुवर्य श्री संभाजीराव भिडे गुरुजींचं आगमन उद्या जासी नगरीमध्ये होताना पाहायला मिळतंय. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूयात. जासीसाठी किंवा हिंदू धर्मासाठी ही सर्वाधिक मोठी बाब आहे. यावेळचा बॉल आडव्या बॅटनं ओल्ड इज गोल्ड. किशोर मडवीच्या बॅटमधून आणखी एक तडाखा. मिळती धावा 6 षटकार. अडतीस धावा धावपडला लागले गेल्यात. क्रीडांगणाच्या आतमध्ये 38 धावा होताना पाहायला मिळतात. भरपूर धावा पूर्वाधामध्ये जमा केल्यात. 99 धावा जमा केल्यात. 100चं टार्गेट आहे. स्लोवर बॉल फुल टॉस, त्याला डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये पाठवलाय. एका टप्प्याने चेंडू निघून जाईल. सीमा पार. नो +4 पंजाब. त्रेचाळीस धावा धावपडला लागले गेल्यात. नो बॉल आलाय. किशोर मडवी कसा सोडणार, त्याच्या बॅट म्हणून मोठा फटका पाहायला मिळाला. जिथे 5 धावा आल्यात. मागील एका चेंडूमध्ये 11 धावा त्यांनी जमा केल्यात. आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न नितीन ठाकूर तिथे पाहायला मिळतील. 21 धावेतून आले आणि एकेरी धाबेनी शतसंघ जाऊन पोहोचलाय. तो 44च्या घरात 60-65चा पाठला सहजरित्या केला असता, पण 100 धाबांचा पाठला करायचा आहे. अंकुशच्या बॅटमधून मोठे फटके आलेत, पण जसे पाहिजे तसे फटके त्याला पाहायला मिळले नाहीत. पण यावेळी हवेच्या वाऱ्यावर स्वार होत चेंडूला पाठवले सीमा पार. षटकार. कंप्लीट केल्यात. अर्धा पल्ला पार केलाय विनोदपूर गावठाण टीमनं. 50 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळतात. चांगली बॅटिंग आता केली आहे अंकुशनं. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक नवनाथ ठाकूर पाहायला मिळतात. चेंडूची पकड केल्या. एकापेक्षा जास्त काहीच मिळणार नाही आणि या क्रीडांगणाच्या आतमध्ये एकेरी धाबेनिशी संघ जाऊन पोहोचलाय. तो 51च्या घरात 51 धावा जमा केल्यात. 6 चेंडूंचा आणखीन खेळ बाकी आहे. 49 धाबांची आणखीन गरज आहे. 6 मध्ये 49. धुतुम संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळाला. आज रामचंद्र प्रतिष्ठान धुतुम या नावानं संघ खेळताना पाहायला मिळतो. चला चिरले 40+. चला शेवटचा तुम्हाला कॉल आहे. हे षटक संपण्या अगोदर जर आलात नाही तर आयोजन कमिटी जी पॅरेंटी देईल ती पॅरेंटी घेऊन तुम्हाला खेळावं लागणार आहे. त्यामुळं विशेष तुम्हाला सूचना आहे. चिरले संघ
तुम्ही आला असाल तर त्वरित या. सहा बॉल अडी येतात. सामना जिंकण्यासाठी 49 धावांची गरज. राजेश ठाकूर त्यांना पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. राजेश ठाकूर आले गोलंदाजी ट्रॅकवर. राजेश ठाकूर यांना आपण तुम्ही पाहू शकता कडंगणाच्या आतमध्ये. त्यांचा देखील चांगला खेळ पाहायला मिळेल का. पोर्टुगीज क्रिकेट आज पाहायला मिळतात. पोर्टुगीजचे खेळाडू आज नव्या जोमाने खेळताना पाहायला मिळतात. रबर बॉल मध्ये कदाचित ते पहिल्यांदाच खेळत असतील. पण यावेळचा बॉल पहिल्याच बॉलवर चिडूला पाठवलं सीमारेषा पलीकडं. अंकुश टकलेच्या बॅटमधून आणखी एक षटकार. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर भव्य स्वागत केलं. षटकार. आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न. निलेश ठाकूर तिथपर्यंत आलेत. एका कोणती पद्धतीची धाव मिळणारी या षटकानंतर लगेच डॉट बॉल पाहायला मिळाला. आपण म्हणतोय की कदाचित हा नवीन खेळ त्याच्यासाठी असेल, पण जुन्या काळामध्ये देखील लाल कलरचा बॉल असायचा, MR कंपनीचा बॉल असायचा आणि त्या काळामध्ये त्याच बॉलनं क्रिकेट खेळलं जायचं. आता फक्त बॉलचा कलर चेंज झालाय. बॉलमध्ये जास्त उचली पाहायला मिळते. सिक्सर कंपनीचे बॉल आलेत, पण खेळ तोच आहे. चेंडूला पाठवले मिड विकेट मध्ये. मिल्टी दाबा 6 आला षटकार. चला चिरली संघाचे संघनायक या. पण तुम्हाला विनंती आहे, निर्दोष करत येताना पाहायला मिळतात. मागील चेंडूवर पुन्हा एकदा धाव घेतली नाहीये. फक्त षटकाराचा सध्या अंकुश मारतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळचा बॉल नो बॉल पाहायला मिळाला. इट्स अ नो बॉल. आता अंकुश म्हणत असेल 70-72 असत्या तरी कदाचित काढल्या असत्या, कारण आता संघ जाऊन पोचलाय तो अर्थातच 64च्या घरात. आडव्या बॅटनं आणखीन एक फटका मिड विकेटच्या डोक्यावरून. 70चा पल्ला पार केलाय विनोद स्पोर्ट गावठाण टीमनं. वैयक्तिक 46 पण अंकुश खेळतोय. 50 धावा पाहायला मिळतील का. मिड विकेट एरियामध्ये फटका खेळलाय आणि आणखीन एक अर्धशतक अंकुश टकलेच्या नावावर. पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये अंकुश टकलेच्या नावावर हे पहिलं अर्धशतक आणि या स्पर्धेमधलं 11वा अर्धशतक अंकुश टकलेच्या नावावर लागताना पाहायला मिळतंय. पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये या हंगामातलं अंकुश टकलेच्या नावावरचं हे पहिलं अर्धशतक, ज्यानं 52 धावा नॉट आउट जमा केल्यात आणि या स्पर्धेतील 11वा अर्धशतक अंकुश टकलेच्या नावावर लागलंय. अभिनंदन अंकुश. हार्ड लक, पण सर्वाधिक जास्त धाबा पाहायला मिळाल्या. तरी सुद्धा हा सामना 24 धावेने फक्त हरलेत विनोद स्पोर्ट गावठाण टीम. चांगलीशी तुम्ही देखील लढत दिलीत आणि या सामन्याचा हिरो नितीन ठाकूर. नो डाऊट नितीन ठाकूर यांना आपण इन्व्हाइट करतोय. 10 बॉल आणि त्यांच्या बॅटमधून 45 धावा आल्यात अशी नितीन ठाकूर. त्यांना आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी घेण्यासाठी इन्व्हाइट करूयात. आणि त्यासोबत चिरले संघ आपण देखील या. लगेच चिरले संघाला आपण विनंती करतोय निर्दोष लगेच आपण टॉस करणार आहोत. अगोदरच बराचसा उशीर झालाय, त्यामुळे तुम्हाला विनंती आहे लगेच या.